नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी। उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा अर्ज भरण्याची सवलत असणार आहे। निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले। शनिवारी व रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नामनिर्देशन पत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आणि त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर उमेदवारांना खऱ्या अर्थानं जी आनंदाची बातमी आहे त्याचं प्रमुख कारण हेच आहे की आता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज जे आहे ते भरता येणार आहे। 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या उमेदवारांना हा अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे। आणि विशेष म्हणजे आपण बघितलं असेल तर सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज भरता येणार आहे। तर आपण जर बघितलं असेल तर अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि यामुळे खऱ्या अर्थाने म्हणजे पहिल्या टप्प्यातील जे मतदान होणार आहे म्हणजे ज्या पंचायत समिती मतदान असतील त्या उमेदवारांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा असणार। त्यासोबत यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका बाकी आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणुका आहेत, नगरपंचायत निवडणुका आहेत, महानगरपालिकांची निवडणूक आहेत। त्यामुळे कुठेतरी निर्णय जो आहे तो हा घेण्यात आलेला आहे आणि कुठेतरी उमेदवारांना देखील यामुळे दिलासा मिळायला बघायला मिळते। विकास, बरं सुशांत, तुम्ही जोडलेलेच राहा, पुढच्या बातमी संदर्भातले अपडेट सुद्धा तुमच्याकडून घ्यायचे।